अमरावती जिल्ह्यात अनेक पिकापाठोपाठ मिरची उत्पादनाकडे सुद्धा शेतकरी लक्ष द्यायला लागले असून मोर्शी तालुक्यात येत असलेल्या गुजरमाडी शेत शिवारातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून मिरची पिकाला लागणारा खर्च जास्त असला तरी बाजारपेठेत मिरची पिकाला भाव मिळाल्यास मिरची उत्पादनातून भरघोस उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. आपली शेती या सदरात आपण आज आलो आहे मोर्शी तालुक्यात येत असलेल्या अंबाळा शेत शिवारात. या ठिकाणी असलेल्या मिरचीच्या पिकाबाबत आपण शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेऊया. आपण शेतकऱ्यांच्या मिरची पिकाविषयी जाणून घेण्याकरिता गुजरमाडी शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहे मिरचीचा प्लॉट अगदी चांगल्या तऱ्हेने उत्पन्न देत असल्याचे आपल्याला दिसत आहे. तरी पण या पिकाच्या संगोपनाविषयी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा करून आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी आम्ही पाहतो आहे मिरचीचं उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारचं दिसत आहे. तर या मिरची उत्पादनाबाबत आपण माहिती सांगा. माझं नाव घनश्याम जनार्दन शहाणे. मी हा मिरचीचा प्लॉट जून महिन्यात 20 तारखेला याची लागवड केली आहे आणि तेव्हापासून डवरणी, खुरपणी आणि खताचं योग्य व्यवस्थापन तसेच खताचं पूर्ण व्यवस्थापन हे ड्रीपद्वारे दिल्यामुळं मजुरीचा फार मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे आणि पाण्याचं संगोपनसुद्धा ड्रीपद्वारेच असल्यामुळं कमी पाण्यात चांगलं उत्पादन या मिरची पिकाचं येईल अशी शाश्वती आहे. मिरचीला मध्यंतरी चांगले भाव होते. बांगलादेशापर्यंत हिची राजुरा मार्केटमधून बांगलादेशात मिरची जात होती. तोपर्यंत मिरचीला चांगले भाव भेटले. 100 रुपये किलोपर्यंत मिरचीला भाव होते. मध्यंतरी बांगलादेशचे व्यापारी गेले आणि मिरचीचे भाव कोलमडले. तेव्हा थोडंसं आर्थिक नियोजन बयकलं. पण तरीसुद्धा आता ह्या लाल मिरचीची शाश्वती आहे आणि ह्या लाल मिरचीमुळं असं वाटते की जी थोडीशी आर्थिक नुकसान झालं ती ह्या लाल मिरचीमुळं भरून निघल असं मला शाश्वती आहे. या ठिकाणी किती क्षेत्रफळात आपण मिरची लावलेली आहे आणि कोणत्या जातीचं बियाणं आपण या ठिकाणी लावलं आहे या बाबतीत सांगा. यामध्ये पूर्ण 1.5 एकरात मिरची आहे आणि याच्यात 3 व्हेरायटी आहे. एक माहितेज म्हणून आहे माहिको कंपनीचं आणि दुसरी व्हेरायटी माहिको कंपनीचीच नवतेज आहे आणि एक तलवार म्हणून जात इथं मी 3 व्हेरायट्या लावलेल्या आहे. म्हणजे किती क्षेत्रफळात आपली मिरची आहे आणि किती उत्पन्न होण्याची अपेक्षा आपल्याला या मिरची उत्पादनातून आहे? 1.5 एकर हे क्षेत्र आहे आणि 1.5 एकरात लाल मिरचीचं सूट कमीत कमी 25 ते 30 क्विंटल होईल अशी आशा आहे. म्हणजे एकंदरीत खर्च वजा जाता किती रुपये नगदी उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे या प्लॉटमधून? 1.5 एकरात कमीत कमी खर्च वजा जाता 1.5 लाखाचं उत्पन्न शिल्लक राहील. सिंचनाचं व खताचं योग्य नियोजन तसंच मशागतीकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. उत्पादित केलेल्या मालाला जर योग्य बाजारपेठ मिळाली तर शेती व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळून नवनवीन पिकाची लागवड करण्याकरिता शेतकरी धावपळ करीत असतात. परंतु बाजारपेठेत मिळणारा भाव नेहमी निश्चित राहत नसल्यानं बरेचदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना देखील करावा लागत असल्याची खंत सुद्धा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. आपली शेती या सदरात आपण गुजरमाडी शेत शिवारातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून मिरची उत्पादनाबाबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा करून मिरची उत्पादनाविषयी जाणून घेतले. मी सोमेश्वर शहाणे, कॅमेरामन बल्ली बानबंशी यांच्यासह.